नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूप चटपटीत चमचमीत अशी रेसिपी बनवतोय। चला तर बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी कुकर घेतलाय, यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा घालायचा। मी ते सोलून पाण्यामध्ये ठेवला होता। याबरोबरच यामध्ये एक वाटी इथे मी स्वीट कॉर्नचे दाणे घालते आणि एक वाटी इथे मी मटार घातलाय। इथे मटार ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर असेल तर घाला, नाहीतर फक्त स्वीट कॉर्नचे दाणे तुम्ही घालू शकता। यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आणि आता कुकरचं झाकण लावून आपण 2 ते 3 शिट्याच्या काढून घेऊया। आता हे शिजतंय तोपर्यंत इथे मी अर्धा कप पोहे घेतलेत। पोहे आपल्याला 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 2 वेळा धुतल्यानंतर पोह्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि पोहे आता आपण असेच बाजूला ठेवून देऊया 10 मिनिटं, म्हणजे ते छान सॉफ्ट होतील। इथे आता मी एक गाजर घेतलाय आणि कांदा घेतलाय। गाजर सोलून घेऊया आणि आता गाजर किसून घ्यायचं आहे। गाजर किसून घेतलाय, कांदा सुद्धा बारीक चिरून घेऊया आणि याबरोबरच इथे मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली। पोहे सुद्धा इथे सॉफ्ट झालेत। इथे आता मी बटाटे आणि जे मटार आणि स्वीट कॉर्न आहे हे सुद्धा काढून घेतलं आहे। पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। पूर्ण थंड केल्यानंतरच हे आपल्याला वापरायचं आहे, कारण जर थंड नसेल, गरम असेल तर त्यामध्ये मॉइश्चर खूप असतं आणि मग आपलं मिश्रण ओलसर होईल। त्यामुळे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर हे असं मॅश करायचं आहे। तर बटाटा पूर्ण मॅश करायचा आहे आणि स्वीट कॉर्नचे दाणे आणि मटार जर थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल। हे मी आता सगळं असं मॅश करून घेतलं आहे। आता आपण ज्या भाज्या चिरून ठेवल्यात त्यामध्ये घालायच्यात। इथे मी फक्त गाजर घेतलं आहे, याबरोबरच तुम्ही इथे बारीक चिरलेली शिमला मिरचीसुद्धा घेऊ शकता। यानंतर यामध्ये जे आपण पोहे भिजत ठेवले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत। पोहे यातलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करायचं काम करतील आणि त्याबरोबरच आपली रेसिपी क्रिस्पीसुद्धा होईल पोह्यांमुळे। हे सगळं आता छान एकजीव करून घ्यायचं आहे। भाज्या आणि पोहे छान मिक्स करायचे आहे। तर अगदी सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे, मुलांना तर खूपच आवडेल। सध्या पावसाचा सीझन चालू आहे, त्यामुळे अशी चटपटीत रेसिपी तुम्ही करायलाच हवी। यामध्ये आता मी 1 चमचा पावभाजी मसाला घातला आहे। पावभाजी मसाल्याची चव या रेसिपीमध्ये खूप छान लागते, त्यामुळे नक्की घाला। यानंतर ती चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, पाव चमचा हळद घातली आहे। यानंतर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातले, यामुळे रंग छान आहे रेसिपीला। आपण यामध्ये पावभाजी मसाला घातला आहे तर थोडासा तिखट असतो, त्यामुळे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट इथे कमी जास्त करा। पावभाजी मसाला जर घरी नसेल तर तुम्ही त्याऐवजी धने जिरे पूड थोडीशी घातली, चाट मसाला घातला तरी चालेल। आवडीचे मसाले घालून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। बाइंडिंगसाठी यामध्ये मी 2 चमचे बेसन घातले। सगळं आता छान मिक्स करून घेऊया। हे जर तुम्हाला जास्त ओलसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी 2 चमचे बेसन घालू शकता, किंवा मग तुम्ही तांदळाचं पीठ घातलं 2 चमचे तरी चालेल, किंवा दोन्ही हे असं मिश्रण तयार करून घेतलं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याच्या अशा टिक्क्या किंवा कटलेट तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता। इथे मी अशा टिक्क्या बनवते। तुम्ही या टिक्क्या किंवा कटलेट शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता। मी आज ह्या शॅलो फ्राय करणार आहे। तर आणखी एक इथे मी असं लांबट शेपमध्ये तयार करून घेते। तर इथे आपण आणखी तयार करून घेऊया। आता हे फ्राय करण्याआधी आपण याला थोडेसे सफेद तीळ लावूया, म्हणजे हे दिसायला छान दिसेल। तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत, फक्त दिसायला हे कटलेट छान दिसावे म्हणून मी लावते। थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे तीळ चिकटतील।
आता हे कटलेट आपण शॅलो फ्राय करूया। इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला होता आणि यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले। आता हे कटलेट घालायचे। पोह्यांमुळे छान क्रिस्पी होतात हे वरून आणि आतून सॉफ्ट राहतात। चवीला तर खूपच मस्त होतात हे। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजूने छान ब्राऊन होईपर्यंत हे कटलेट आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। या कटलेटला तुम्हाला वरून कॉर्नफ्लॉरची स्लरी किंवा ब्रेड क्रम्स काहीच लावायची गरज नाही आहे, त्यामुळे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। तयार झालेत, आपण काढून घेऊया। पाहू शकता किती मस्त दिसतात हे। पाहूनच खावेसे वाटतील असे हे स्वीट कॉर्नचे कटलेट तयार झालेत। तुम्ही हे कुठल्याही चटणी बरोबर सर्व करू शकता। टोमॅटो केचप बरोबर सुद्धा हे मस्त लागतात। इथे मी तुम्हाला एक कटलेट तोडून दाखवते। वरून क्रिस्पी आहे आणि आतून सॉफ्ट। तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।